आदिजी धुले यांना विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पियुषजी धुले त्या ठिकाणी आहेत आणि जनार्दन जाधव साहेब त्या ठिकाणी आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. पहिला चेंडू 7 आपण पाहतो या ठिकाणी थोडासा फसवा निघाला. बॅट्समॅनने लगावलेला चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये जरूर आपण पाहिलं गेलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी होता सकलेन, पण पुढे निघून गेला. चेंडू स्ट्रीक झाला, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. मनोजला आपण पाहिलं गेलं ज्याच्या बॅटमधून चौकार आला. इथे वाईट चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतो आपण. एक सुरेख स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. अफलातून स्पर्धा A1 जोडी चषक 2025. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिलं गेलं. चमचमत्या ट्रॉफीज आहेत, ट्रॉफी सुरेख आणलेत. मिजान भाई आणि इम्रान भाई यांचं कौतुक करावं. अफलातून डेव्हिल्स कप मध्ये ज्या ट्रॉफीज असतात ना तशा ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतो. चमचमत्या ट्रॉफीज अफलातून मिजान नझी आणि इम्रान भाई शेख यांच्या माध्यमातून क्लास केला. चेंडूला मनोजने फाईन मध्ये चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे दंडन दंडन करत. सीमारेषे पलीकडे 4 धावा. नामदेवजी मार्गे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नामदेवजी मार्गे यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती A1 जोडी चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 7 थोडासा महागडा सापडला. पहिला चेंडू चौकार, खराब चेंडू तस्वीर डॉट चौकार. चार चेंडू झाले तर धावसंख्या स्कोर का 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 5वा चेंडू अफलातून पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी साध कमबॅक करत असताना या मैदानावरती योगेश डोले आमचे समालोचक सहसमालोचक यांनी सांगितलं मैदानावरती 40-45 धावा सुरेख होतात आणि या मैदानावरती ते डिफेंडिंग करता येतात. इथे उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. 7 चेंडू खाली आला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. पहिला झटका, पहिला अद्रा, पहिला विकेट प्राप्त होतोय मनोज माघारी याला. मनोजच्या स्वरूपात पहिला झटका वर्णई वर्णे संघाला. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. NTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. रिप्लेच्या माध्यमातून आपण जरूर पाहिला गेला. चेंडू समोर होता, उंच टॉस केला आणि स्वतः 7 कॉटन बॉल चांगला झेल. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, आरामात झेल या ठिकाणी पकडले गेलं. मनोजच्या स्वरूपात पहिला झटका ज्याने 2 चौकार लगावले होते त्याला माघारी पाठवलं. नवीन फलंदाज संदेशला साथ द्यायला आनंद हा नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. बच्चे कंपनीला विनंती असेल थोडंसं बाजूला व्हायचे. बाउंड्री लाईन वरती जी लहान मुलं त्यांना विनंती करतो थोडं बाजूला व्हा. दुसरं षटक पॉवर प्लेचं. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज अफजल. खुरमभाई नझी, शोएब भाई, आबिद भाई यांचा लाडका खेळाडू म्हणून ज्याला मानलं जातं तो म्हणजे अफजल गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय.
पहिला चेंडू होता अफजलला संदेशसाठी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो सिंगल रोटेट झाली आहे. 7 होता त्या ठिकाणी कव्हरला आपण पाहतोय 14 होता. एक सिंगलने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर झालाय. तर संख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 9 धावा होता. इथे पाहतोय खूप दूरवर फेकला गेला. नो चेंडू ब्रह्मास्त्राचा मारा त्याला नाही थारा. चेंडू जाऊन पोहोचला सी मारेशे पलीकडे. नो चेंडू त्यावरती आला चौकार. यानंतर असेल आशिष. कुठे असेल तुम्ही या ठिकाणी यायचे. कुरंबाय वाट पाहतो आशिष. मारचा मारा आहे. भीमर चेंडू फेकला गेला खूप दूरवर होता. बॅट्समनला डबल हाईट करावी लागली एवढा उंच चेंडू फेकला होता गोलंदाजाकडून आणि त्यावरती चौकार आला. एक्स्ट्रा धाव मोफतच्या धावा या ठिकाणी मोजल्या जातात. 5 धावा मोफतच्या. यानंतर असेल वर्णे संघ उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू. इनसाइड एज आपण पाहिले गेले. बॅटची टॉपॉजिट घेतली होती. फ्रीटचा चेंडूचा फायदा उचलला आनंदला. एक सिंगल घेतली. यानंतर दीनानाथ पाटील सुमित वसावा यांचा गणेश यांचा हा गणेश पिंपळी संघ. शॉर्ट पिच चेंडू होता. फुल सक्सेसफुल पॉवरफुल युजफुल ब्युटिफुल सिक्सर षटकार. शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. या ठिकाणी उपस्थित आहेत. फरमान साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. इनसाइड एज आपण पाहिली गेली. षटकार लगावल्यानंतर कमबॅक पाहिलं गेलं. अफजलच्या खात्यामध्ये विकेट. हा खूप मोठा झटका असेल. डीजे थोडं थांबवतो तुम्हाला या ठिकाणी. तो हॉनेस्ट प्रॉपर्टी गाय आपण पाहिलं गेलं. युट्यूब वरती फेमस असं चॅनल पाहिलं गेले आणि या चॅनलचे जे ओनर आहेत सलमानजी नजे, वकासजी नजे, आयनजी नजे या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तो हॉनेस्ट प्रॉपर्टी गाईड्स. अल्टोबाय या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. संदेश देशमुख माघारी परतलाय. चांगलं कमबॅक पाहिलं गेलं या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू सिंगल होते. त्यानंतर 9 वरती चौकार आला. एक सिंगल आली फ्रीटच्या चेंडूवरती. त्यानंतर संदेशच्या बॅट म्हणून षटकार जरूर आला. पण इथे अफजलने सांगितलं हम भी किससे कम नाहीये. अफलातून चेंडू फेकला गेला. या ठिकाणी तलवडेवरून आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती करेल या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अफजल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मारती. 5वा चेंडू असेल पॉवर प्लेचा. म्हणजे पॉवर प्लेचे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. इथे चांगला चेंडू. अफलातून चेंडू सरळ रेषेत. चेंडूला स्मार्ट डिलिव्हरी. हॅलो शेवटचा चेंडू आहे. डॉट चेंडू पाहिला गेला. धावसंख्या 22 वरती 2 विकेट आपण पाहतोय. एक अफलातून मॅच अभि दिले. दामत वर्सेस वर्णे. इथे खूप मोठा शॉर्ट चेंडू पाहिला गेला. नो चेंडू पंचांनी घोषित केलंय. अप्पर चेंडू ज्याला म्हटलं जात आहे. तर पिंपलोली संघ आणि
त्यांच्या सोबत लाडुली संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल बघा, इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी इथे उपस्थित पाहिजेत. पुन्हा एकदा शॉट चेंडू होता, भरपूर समाचार झाला. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. चेंडू झाला फरार, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार, शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. या अगोदर चेंडूवर शॉट टाकला होता, नो चेंडू फ्रीचा चेंडूचा भरपूर समाचार झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 27. 2 षटकामध्ये 27 धावा. यानंतर पाहतो आपण 3 षटक अजूनही असतील, बघूया किती धावा बनवल्या जातील. माननीय भरतजी मेहरा शेठ यांचा आशीर्वाद लाभलेली एवन जोडी इम्रानजी 27, इम्रानजी शेख आणि मिजानजी नजे या एवन जोडीच्या माध्यमातून दोघांचं स्वप्न होतं पहिले का नेरळ परिसराच्या संघासाठी ही मॅचेस व्हावी, पण काही संघ गैरहजर राहिले, त्यामुळे आपणास पुन्हा एकदा कर्जत, खालापूर, बदलापूर, अंबरनाथ म्हणजे रायगड, ठाणे, भिवंडी परिसरातील संघ या ठिकाणी घेण्यात आले आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतो होईल. 27 धावा धावफलकावरती 2 विकेटचं पतन आपण पाहतो. 2 षटकाचा खेळ ही रजनी समाप्त झाल्यानंतर 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर 7 दिवस 48 संघ, प्रत्येक रात्री 6 संघ. गणेश तुझा हात आला, तुझा संघ भोग झाला. प्रत्येक रात्री 8 संघ घेऊन स्पर्धा होईल. 8चा संघाचा पोल. 15 डिसेंबर 20 डिसेंबर स्पर्धा होईल. तर मित्रांनो, या स्पर्धेसाठी संपर्क साधा. राजेश भोईर, नितेश तरे, योगेश ढोले, खुराम नजे संपर्क साधायचे. 7 वैयक्तिक, दुसरं सांगी, तिसरं षटक घेऊन आलाय. 28 धावा स्कोर कार्ड वरती 2 विकेटचं बदल झालंय. कधी कधी नितेश आपण मॅचेस मध्ये बोलत असतो, मॅच चालू मॅच मध्ये बोलत असतो, पण आयोजकांनी सांगितलेलं, कारण त्यांनी आपल्याला बोलवलंय, त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बोलावी लागते आणि त्यामध्ये स्कोरही आपण पाहतो. या ठिकाणी 28 झालाय. 2 विकेटचं बदल. 7 पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. दुसरा चेंडू 7चा वरती चेंडू आहे. लॉंग झोन मध्ये चेंडू टावाल सौद त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल. प्रभाकर देशमुख, कोण विसरणारा, देशची टुर्नामेंट होती, एक चेंडू 4 धावांची गरज होती आणि प्रभाकर देशमुखने लगवला दिलस्कूप शॉट, तो आलेला चौकार. याच मैदानावरती वर्णे संघ जो क्वालिफाय झाला होता, अफलातून चौकार प्रभाकर देशमुखच्या माध्यमातून. आनंद स्ट्राईकला 7चा पुढचा चेंडू फेस करेल. नायदा शॉट चेंडू आपण पाहायला गेला, भरपूर शॉट चेंडू, 1 बाउंड चेंडू येतोय कॉम बॉक्स मध्ये. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. माननीय बिलाल भाई या ठिकाणी उपस्थित आहे. बिलाल भाई यांना विनंती करतो या व्यासपीठावरती. चांगला फटका आनंदच्या बॅट मधून पुन्हा एकदा गॅप मधून आपण वाईड डिश ठेवलेत. एक वाईड डिश लॉंग ऑन आणि वाईड डिश आपण पाहायला गेलं थोडंसं लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, खूप मोठी गॅप आणि त्या गॅप मधून चेंडू टाकला जातो आहे. आनंदच्या बॅट मधून सुजबूतचा फटका, चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आलेला हा बॅक टू बॅक चौकार.
आणि त्यांच्या विपक्षात असेल लाडिवली संघ. त्याला जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. डीम ब्रेक साठी फक्त 2 मिनिटाचा अवधी होता, तो या ठिकाणी समाप्त झालाय. चला तर चौथं षटक प्रगती पथावरती आलंय. पहिल्या 3 षटकामध्ये 13च्या सरासरीने 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्यात. वर्णे संघाने. आनंद आणि प्रभाकर देशमुख मैदानावरती सज्ज आहे. मनोज 39 तर जरूर आत्ता 40 झालेत. कारण लाईव्ह आणि स्कोरिंग ही अपडेट चालू आहे दादा. 40 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. या दरम्यान पाहतोय बाबा सरकार आमचे वसीमबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचं. या दरम्यान पाहिलं गेलं डॉट चेंडू पाहतोय. मुसेफ गोलंदाजी मार्क वरती आला. पहिला चेंडू सिंगल होता, त्यानंतर डॉट चेंडू. 3 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 42 बाद. इथे दूरवर चेंडू होता, बॅकफुट वरती याला पंच केला चेंडूला. कव्हर पॉईंट जर मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहतोय सौद. शाहिद चेंडू या दरम्यान एकदा वाईट चेंडू पाहतो. या मॅच नंतर आपण पाहतो एस के बाईच्या वाढदिवसानिमित्ताने इंजिन राणा आणि पाकर शर्तीचे बेशाद बादशाह हे नंदी या मैदानावरती येणार आहेत. एस के बाईच्या बर्थडेच्या निमित्ताने 3 नंदी या ठिकाणी येणार आहेत. इंजिन राणा आणि पाखट जरूर मैदानाचा फेरफटका मारणार आहेत. एस के बाईच्या बर्थडे निमित्ताने या ठिकाणी फेरफटका मारणार आहेत. एस के बाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.
सुरेख फटका समोर उडवला चेंडूला आनंदच्या बॅट मधून पुन्हा एकदा सुरेख फटका चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार 7 धाव्यांसाठी आला या इनिंगचा एक महत्वपूर्ण षटकार. वरती शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. पहिला चेंडू सकलेनचा दूरवर होता व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर चेंडू पंचाने हिरलं सांगितलं व्हाईट चेंडू स्फेर मारा. एक धाव अग्रेसर होते धावसंख्या 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा पाहतो स्फेर मारा त्यावरती आपण पाहिलं गेलं व्हाईटची एक धाव या ठिकाणी घेतली जाते. लगातार 2 खराब चेंडू स्फेर मारा आपण या ठिकाणी पाहतोय. सकलेन पुन्हा एकदा तयार दूरवर चेंडू होता पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंट मध्ये शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न चितेके चपला येणे धावला प्रभाकर दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट करतो. आनंद आणि प्रभाकर संघाला तारत असताना अफलातून बॅटिंग दोघांच्या माध्यमातून आनंदने सुरेख कामगिरी केली संघासाठी सुरेख कामगिरी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56. वाईट चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धाव या षटकामध्ये पाहिले गेले लगातार 2 चेंडू खराब टाकले त्यानंतर वाईट चेंडू टाकला होता 2 स्फेअर चेंडू नंतर एक दुहेरी जरूर आली पण त्यानंतर पुन्हा एकदा स्फेअर मारा. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू पाहिला गेला लाईन चेक केली प्रभाकरने बघितलं चेंडू कशा प्रकारे जातोय. डॉट चेंडू आला 3 खराब चेंडू फेकले गेले 2 चेंडू झालेत 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 57 धावा स्कोर कार्ड वरती सकलेन तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू असेल सकलेनचा पुन्हा एकदा दूरवर फेकला चेंडू पंच पुन्हा एकदा हात समांतर करतात वाईट चेंडू सकलेन पुन्हा एकदा राऊंड विकेट येत असताना प्रभाकरसाठी इथे सरळ रेषेत निघून गेला चेंडू डॉट चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल ज्या पद्धतीने सकलेनने आत्ता परत पाहिलं गेलं 3 चेंडू मध्ये त्या सकलेनने 5 चेंडू आत्तापर्यंत वाईट फेकलेत. इथे शॉर्ट आहे बराच काल चेंडू हवेमध्ये सकलेन चेंडू खाली आला इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. प्रभाकर देशमुखचा विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना धावसंख्या 59 या आकड्यावरती हा तिसरा झटका.
आपण टॉस साठी यायचं लगेच. एवन जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय बाबा सरकार यांच्या माध्यमातून एवन जोडी चषकामध्ये आईवा जेल साठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित फलंदाज पंचांनी घोषित केलं आपण पाहिलं गेलं. धावसंख्या या सिंगलने जाऊन पोहोचली 60 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल आणि लगेच टॉस साठी यायचंय. दिनानाथ आपला कॅप्टन लगेच टॉस साठी पाठवायचा. अमित आपला कॅप्टन टॉस साठी लगेच पाठवा, कारण इथे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आणि प्रवेश फी कॅश घेऊन या. ऑनफिल्ड डिसिजन द्यावा लागेल सर. ओके. तर पिंपळी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. लाडोली संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. लाडोली संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. यानंतर समीरजी कोलेकर साहेब आमच्या सुमाबाई यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. आणि या ठिकाणी पाहतोय आनंद याच्या बॅटमधून आला हे वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. या 6 धावे जाऊन पोहोचली 67 धावांचं लक्ष असेल विजयासाठी अभित 11 दामत संघाला. आणि इथे टॉस केला जाईल.
इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला पाहिजे. आपणास विनंती असेल आपण लगेच या ठिकाणी कॅप्टन पाठवायचे. श्री गणेश पिंपोली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. लाडवली संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचे. लाडवली संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. आपण घरातून निघतानाच विचार करायला पाहिजे. पहिली मॅच झाली, आपण या ठिकाणी उपस्थित व्हायलाच पाहिजे, कारण तिसरी मॅच आपली आहे. चला कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. इनिंगला सुरुवात झाली तर आयोजकांच्या वतीने पॅनल्टी असते. तर विनंती असेल आपण आपला कॅप्टन लगेच या ठिकाणी टॉस साठी पाठवायचे. थोड्याच वेळात या ठिकाणी एस के भाय यांच्या वाढदिवसानिमित्ताने या महाराष्ट्रामध्ये गाजलेले 3 नंदी इंजिन, रणा आणि पाखट या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तर जरूर त्यांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूया. मन्ननभाई, लल्लाभाई या ठिकाणी उपस्थित. या सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. दामद संघ फक्त जे नियम अटी सर्वांसाठी आहेत ते लहान मुलांना विनंती करतोय आपण या. आपल्या संघाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर सर्वांनी या खेळाडूंना त्रास देऊ नका. चला पाठीमागे. सेफ सेफ, सबको लो नीचे, सबको पीछे लो जरा, पीछे लो जरा. उनके ऊपर दबाव मत डालो, उनको खेलने दो. बॅट्समन चला मैदानात, 2 फलंदाज मैदानात. चला आपण जाऊया कॉम बॉक्स मध्ये करूया बदल. ऐकूया आवाज योगेश डोले सर यांचा. शाकीबाई या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सेफ सेफ घे जरा, सेफ. बच्चों लोग को ले बाहर. सेफ. बबलू भाई, सब बच्चों लोग को हटाओ वहां से. बच्चों लोग को खेलने दो. सब बच्चों लोग को हटाओ. कोरंबाई त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्या खेळाडू कक्षामध्ये जाऊ नका, त्यांना खेळ खेळून द्या.
पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत एवन जोडी चषक 2025. आपण या ठिकाणी पाहताय मिजान बाय आणि इम्रान बाय हे एवन जोडी आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्यांच्या विद्यमानातून संपन्न आणि साकार होणारी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एवन जोडी चषक 2025. पहिल्या जरूर बॅटिंग करत असताना वर्णी टीमनं धावा बनवल्या त्या 66 आणि 67 धावसंख्येचं एक मोठं आव्हान, एक मोठा टार्गेट इथून सेट केलाय. ते मात्र आबिद 11 दामट टीमच्या अगेन्स्ट सेकंड एंडवरती 9 सेकंडवरती 7 एस फॅक्टर दामट टीमचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरला आणि गोलंदाजीसाठी आला. ज्याच्याकडे क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे तो प्रभाकर देशमुख. पहिला बॉल स्लोवर पद्धतीचा, लोअर फुल टॉस, फिल्डर आले, पकडली कॅच, आनंदच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये आलाय बॉल आणि पहिला आदरा मिळतोय इथून आबिद 11 दामट टीमला. फलंदाजीतून माघारी परततोय आबिद. जरूर पाहता आज श्री गणेश पिंपळी संघ या ठिकाणी खेळणार. या संघाची न्यू जर्सी आज अनावर झाली आणि ही जर्सी कुमार जितेंद्र जगन्नाथ कालन आणि कुमार बबलू गणपत भोईर यांच्या माध्यमातून ही जर्सी आज देण्यात आली. त्या पिंपळी संघाचे जे वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. एवन जोडीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण दिलं जातंय. आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवरती पहिला मोठा आदरा मिळतोय आबिद 11 दामट टीमला. सौदीतून परतलाय. एनाट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज टीमचा कॅप्टन आबिद. आबिद खोत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ना. आबिद खोतच्या बॅट मधून व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. खोत आणि त्यानंतर आजम तांबोली साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया या मुख्य व्यासपीठावरती. मनापासून आपलं हार्दिक स्वागत एवन जोडी चषक 2025 मध्ये. आणि एवन जोडीकडून आबिदबाई खोत यांच्यासाठी कॅश प्राईज आलाय. मिजानबाई आणि इम्रानबाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. जो षटकार मारला होता व्यासपीठावरती आबिद खोत यांनी, त्यांच्यासाठी ते 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. धाव संख्या 7. मुजाहिद भाई यांच्याकडून 7च्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज लागलाय. मुजब्बीद भाई यांच्याकडून 7च्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. 7 यांनी जेवढे षटकार मारतील तेवढे 500 रुपये मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर जमा होतील. इथून आपण पाहताय पंचांकडे अपील केली जाते, डिस्कस केलं जात आहे. दोन्ही पंचांच्या मध्ये आता डिस्कशन केलं जाईल आणि त्याच्यानंतर मात्र जो डिसिजन आहे तो जरूर आपल्यापर्यंत इथून मात्र पाहायला मिळेल. डीजे थोडा आवाज द्या ना. आवाज. हॅलो 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 चेक. सर काय डिसिजन आहे? ओके, फलंदाज या ठिकाणी सेफ आहेत. चला मॅच लगेच स्टार्ट करा, एकत्रित येऊ नका. 67 धावसंख्येचा टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे आबिद 11 दामट टीम. आणि चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कर्णधार, पिंपलोली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. लाडोली टीमचे कर्णधार आपल्याला लगेच यायचे टॉस साठी. प्रत्येकाला नियम हा सारखाच आहे.
यावेळी फुल लाईनचा बॉल समोरच्या दिशेने टाकला होता ब्लॉक मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु साफ नकार दिला आबिद यांना. इथून मिळेल फक्त सिंगलच धाव. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचतोय. आणखीन एक सिंगल जाव इथून पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते मात्र 9 वरती 1 सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आबिद 11 दामट टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रभाकर देशमुख यांचं कौतुक करायला हवं ज्या पद्धतीनं त्यांनी गोलंदाजी केली आहे. आणि साहिल शिंदे यांच्याकडून प्रभाकर देशमुख यांच्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं परंतु त्यांचं षटक या ठिकाणी समाप्त झालं. आम्ही थोडेसे बिझी होतो त्याच्यामुळे आमच्यापर्यंत ही सूचना थोडीशी उशिराने पोहोचली परंतु आम्ही देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यांच्यावरती असलेलं प्रेम साहिल शिंदे यांचं आणि त्यासाठी त्यांनी लावलेलं ते कॅश प्राइज त्याचे अनाउन्समेंट होणं गरजेचं आहे. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. एक यंगस्टर आपल्याला वर्णे टीम कडनं पाहायला मिळतोय. या यंगस्टरनं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर फार कमी वयामध्ये या टीम मध्ये जागा बनवली कारण की वर्णे टीम म्हटल्यानंतर बरेचसे दिग्गज खेळाडू या टीम मध्ये आहेत. मग त्या तालमीमध्ये आता जर पाहायला गेलं प्रभाकर देशमुख आणि त्याचनंतर गणेश देशमुख यांच्या तालमीमध्ये अगदी तयार झालेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मयूर. गणेश देशमुख यांचे पुतणेच देखील आहेत ते. पहिला बॉल इथे पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. पहिल्या बॉलवरती आलाय आबिद खोत यांच्या बॅटमधून षटकार. ₹1000 कॅश प्राइज. मिजान भाई इम्रान भाई यांच्याकडून तब्बल ₹1000 कॅश प्राइज. विकेट हॅट्रिकला नवनाथ इलम यांच्याकडून ₹500 कॅश प्राइज. आणखीन एक शॉर्ट बॉल बॅटची कडा घेतली पाठीमागे वळ कॅच. कॅच ऑफ द नाईट. जबरदस्त कॅच या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये उभे होते. बॉल अगदी पाठीमागे ट्रॅव्हल होत होता. अगदी वेगानं धावले बॉलवरती स्वतःला सेज केलं आणि त्याच्यानंतर मात्र ही झेल कॅरी केली आहे. आबिद खोत मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. श्री गणेश पिंपलोली संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नवीन जर्सी मध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ते जर्सी खऱ्या अर्थानं त्यांना सौजन्य केलंय ते कुमार जितेंद्र जगन्नाथ कालन कुमार बबलू गणपत भोईर यांच्या माध्यमातून त्या जर्सीज त्यांना स्पॉन्सर करण्यात आल्यात आणि तो संघ तुम्हाला इन ऍक्शन अगदी नेक्स्ट मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. पंच इथून सांगतायत व्हाईट बॉल आलाय. व्हाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 17 म्हणजे 17वरती 2 सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या आबिद 11 दामट टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पाठलाग करायचा आहे 67 धावसंख्येचा. एक मोठी धावसंख्या चेस करत असताना 60 चांगला मिळवून दिलाय. आबिद खोत आल्या त्यांच्या बॅटमधून एक षटकार. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये एक षटकार तो देखील मयूर शाह.
विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक वाईट. मयूर जितकी चांगली गोलंदाजी करतो ना, मयूरकडे जितका चांगला टप्पा आहे ना, तेवढे मयूरचे वाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात. मयूर ज्यावेळी गोलंदाजीसाठी येतो किमान एका षटकामध्ये 9 ते 10 बॉल तो डिलिव्हर करत असतो. त्याला विकेट मिळत असतात. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. शेवटचा कॉल असेल लाडुली टीम. आपला कर्णधार जर का उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा, आयोजक जी पॅनल्टी देतील त्या पॅनल्टीला तुम्हाला जरूर सामोरं जावं लागेल, कारण की आपण पहिल्या रात्रीपासून रूल्स हे मात्र अगदी प्रत्येकासाठी सेम असणार आहेत. कोणत्याही टीमसाठी मात्र वेगळे रूल्स नसणार आहेत. त्याच्यामुळं शेवटचे आपल्याला 5 मिनिटं असणार आहेत. 5 मिनिटांच्या आतमध्ये आपला कर्णधार या ठिकाणी टॉससाठी आला नाही तर मात्र आपल्याला आयोजक सांगतील त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहताय 19 धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. सेकंड ओव्हर मधील अफजलचा हा फटका अगदी आपण पाहताय समोरच्या दिशेने आलाय. तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळते. आनंद त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. आनंदची फिल्डिंग फार चांगली आहे. आणि स्वप्नील या ठिकाणी आपण पाहताय स्वप्नील देशमुख जे खऱ्या अर्थानं आज मैदानाच्या बाहेर आहेत. ॲज अ मॅन्टॉर म्हणून टीमला खऱ्या अर्थानं ते आज लीड करतायत आणि पाहतायत, कारण की बरेचसे यंगस्टर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील फटका तर चांगला केलाय, परंतु हवेमध्ये उंच खेळलाय. उंची जास्त, लांबी कमी. पकडली कॅच आणि इथून आणखीन एक फलंदाज बाद होईल, तो म्हणजे 7. मास्टर आमचे तलवाडेवरून मान्यवर या ठिकाणी आलेत. रुपेशजी या आपलं देखील सहर्ष स्वागत. A1 जोडी चषक 2025 मध्ये खास तलवाडेवरून या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विकेट आली 7ची महत्वपूर्ण विकेट. 20 या धावसंख्येवरती 3. नक्कीच आपण पाहताय A1 जोडीचा तलवाडे येथे फार्म हाऊस देखील आहे. A1 जोडी भरपूर प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे. आणि आता मात्र त्यांच्या माध्यमातून असलेला A1 जोडी चषक आता तर मात्र प्रत्येकाच्या अगदी ओठावरती हे नाव तुम्हाला सातत्यानं पाहायला भेटेल. आणि इम्रान भाई आणि मिजान भाई आता खऱ्या अर्थानं तुमची ओळख ही क्रिकेट आयोजक म्हणून नेहमी तुम्हाला ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला जरूर ती पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचाल त्याच ठिकाणी तुमची अनाउन्समेंट हीच होईल. A1 जोडी चषकाचे प्रामुख्याचे आयोजक ज्यांनी A1 जोडी चषक ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार 5 दिवसांमध्ये 40 संघ घेतले. प्रत्येक दिवसामध्ये फक्त 8च संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. इतकी चांगली स्पर्धा, नियमावली या स्पर्धेची प्रत्येकासाठी नियम अगदी योग्य. तो जे नियम खऱ्या अर्थानं असोसिएशनने आखले त्याच नियमाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळते. इथून देखील आपण पाहताय अफजलच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी हा सिक्सर.
अगदी येत्या 15 तारखेपासून जी नाईट रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक जावेदभाई खोत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. दामद चषक 2025 ही स्पर्धा देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळेल. ते जावेददादा खोत या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. इथे मात्र चुकी झाली, बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला, मिळेल चौकार, आला 4 धावा. रेषेच्या पलीकडे लॉंग ऑफला आलाय, बेहतरीन स्ट्रोक, सिक्सर. योगेश, या स्पर्धेसाठी आपण पाहतो एक सुंदर नियोजन आयोजन आहे आणि एवन जोडी मिजानजी नझे आणि इम्रानभाई शेख यांना थेट थायलंड वरून या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा आल्यात. आपले सर्वांचे लाडके आरविशा इलेक्ट्रिकलचे ओनर इंजिनियर अविनाशजी तरे जे थायलंडमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा आल्यात. आणि एवन जोडीच्या नियोजन आयोजन सुरेख आहे, तिथे बसून ही स्पर्धा ते पाहतात. अविनाशजी तरे यांचा जे कुलमाता शेलू संघही या ठिकाणी खेळणार आहे, तर जरूर आपणही त्यांना शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक आणि तुमचा सफल सुंदर व्हावा ही एवन जोडीकडून प्रार्थना असेल. सर एक मिनिट, जे लंडनला 38 धावा धाव फलकावरती आल्या, 38 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी मॅच या ठिकाणी आयोजकांनी सांगितले थांबवण्यासाठी आणि इथे मात्र जे बैलगाडा प्रेमी आहेत आणि ते खास या मैदानावरती आपण पाहताय. थँक्यू डिझर्वेशन. आपण पाहतो SK भाई यांच्या वाढदिवसानिमित्ताने इंजिन राणा आणि आपण पाहतो पाखऱ्या त्याच्यासोबत. जोडीच्या चषकामध्ये कॅमेरामॅनच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले जातात
आपण पाहतो SK भाईच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे खास नंदी या मैदानावरती उपस्थित झालेत. प्रेक्षकांना अभिवादन देत असताना शर्तीचा मैदान गाजवणारे बिनजोडचे बादशाह SK भाई आणि आपण पाहतो त्यांचे नंदी पाखऱ्या राणा. त्यानंतर आपण पाहतो इंजिन या ठिकाणी पाहतो आपण मैदानावरती एन्जॉय केलं जातं. आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत A1 जोडी चषक 2025 मध्ये. योगेश भाई या आपण आपलं सहर्ष स्वागत. शर्तीच्या मैदानावरती क्रिकेटचा हंगाम कधी पाहावास मिळत नाही, पण इथे पाहतो आपण क्रिकेटच्या मैदानावरती शर्यत. योगेश ब्रो अर्थात योगेशजी कालन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही A1 जोडीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. SK वाईची पण हाऊस झालेली आहे वाढदिवसानिमित्ताने. आपण पाहतो त्यांचे नंदी या मैदानावरती पाहिले गेले. फुल एन्जॉय. शर्तीचे वेशात बादशाह SK वाय आणि त्यांचे नंदी आपण पाहतो या ठिकाणी आहेत. चला लहान मुलाला विनंती करतो, चला बाहेर चला, लगेच लहान मुलं चला रेलिंगच्या बाहेर यायचे. मॅच या ठिकाणी ऑन होईल, मॅच सुरुवात होईल. चला लाडवली संघाचा एखादा खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल त्याला विनंती करतो. बघा मॅच दुसरी कंप्लीट होत आलेली आहे, आपली तिसरी मॅच आहे, तर आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये येणं गरजेचं होतं. इनिंग ब्रेक संपवून आपण पाहतो दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. खूप दूरवर मॅच गेलेली आहे. आपणास विनंती आहे लाडवली संघाचा खेळाडू आपण त्वरित टॉस साठी या ठिकाणी यायचे. शादाबाई नजे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. शादाबाई नजे 38 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट आल्यात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता धावा बनवायचे. तिथून 29 12 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज. 18 बॉल मध्ये 38 धावा धावफलकावरती आल्यात. लहान मुलांना विनंती करतोय कृपया छोटे बच्चे आपसे गुजारिश है थोड़ा शांत बैठो, बस आवाज मत करो. चला ऑफिशियल्स आपण मॅच ऑन करा. विकेट आली आपण पाहताय. त्या ठिकाणी गणेश होते आणि गणेश म्हटल्यानंतर अगदी सेफ हँड आणि त्या हातामध्ये आलेला तो बॉल तो तिथून मात्र निसटेलच कसा. इतके चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. इथून झेल कॅरी झाल्यानंतर फलंदाज देखील इथून माघारी परतताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहताय. अनस इंजिनियर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी नंबर 07 आणि त्याच्या साथीला अफजल आहे, तो देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. इथून आता या 2 फलंदाजांना इनिंगला पुढे घेऊन जायचंय. या इनिंगला बिल्डअप करायची आहे, कारण की 12 बॉल आणि 12 बॉल 29 धावसंख्येची गरज असताना पहिल्याच बॉलवरती विकेट आली. आता 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत 29. नवनाथ इलम यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. दरम्यान इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद गोलंदाजी मार्कवरती आला आणि आनंदची ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते.
चांगले बॉलिंग आनंदचे देखील आपण पाहताय. अगदी अचूक टप्पा आणि व्हेरिएशन देखील फार चांगली या गोलंदाजाकडे आहे. अनस इंजिनियर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी 6व्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अफजल अजूनही मैदानावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. इथे फटका दमदार आहे, चांगला आहे, कडक मारलाय, एकच मारलाय परंतु शॉलेट मारलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 षटकार. मास्टर धावसंख्या जाऊन पोहोचले 44. 29 ची गरज असताना हा इथून मात्र आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत झाले. 3 बॉल मध्ये अगदी आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 44 वरती. आता मात्र येणारे 9 बॉल मध्ये बनवायचे 23 धावा. इथे पंच सांगतील इट्स अ व्हाईट बॉल. 23 ची आवश्यकता असताना व्हाईट बॉल आलाय म्हणजे आता बनवायचे 22 धावा. बॉल शिल्लक असतील ते मात्र 9 बॉल मध्ये बनवायचे 22. बडवल सी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी असाल तर माझ्याशी संपर्क साधायचा. बडवल सी संघाचा कर्णधार. आपण पाहतोय ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. तोपर्यंत एकच धाव फलकावरती ऍड होईल. एक धाव आल्यानंतर धावफलकात जाऊन पोहोचेल ते मात्र 46. 46 धावा धावफलकावरती आल्यात. 5 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. आता 7 बॉल मध्ये बनवायचे 21 धावा. हा बॉल या मॅचचा निर्णायक बॉल असणार आहे. या बॉलवरती या मॅचचा संपूर्ण रिझल्ट अवलंबून आहे. 7 बॉल मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. या मॅचचं रिझल्ट काय असेल हे ठरवणारा हा बॉल आता आपल्याला पाहायला मिळेल. आनंदच्या या षटकातील शेवटचा बॉल. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीमला रिक्वेस्ट असेल. 7 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहताय जाऊन पोहोचली 46 वरती आबिद 11 दामट टीम. यावेळी स्लॅश करायचा होता, बाहेर निघाला होता, परंतु पंच इथे सांगतात इट्स अ वाईट. 7 मध्ये 21 हवे होते. आता एक पूर्णश एकदा मायनस होईल. 7 मध्ये बनवायचे 20. या बॉलवरती जर का मोठा फटका आला तर या मॅचला मजा येईल, परंतु तो मोठा फटका मारावा लागेल. फलंदाज अफजल. इथे मात्र एज लागली आहे. यष्टीरक्षक आहेत. बॉल खाली पकडली कॅच.
आणखीन एक विकेट अफजलला देखील इथून परतावं लागते. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत त्या मात्र 20. बडवल सी संघाचा कर्णधार आपण जर उपस्थित असाल तर माझ्याशी संपर्क साधायचे. बडवल सी संघाचा कर्णधार आपण जर या ठिकाणी पूर्ण टीम उपस्थित असाल तर माझ्याशी संपर्क साधायचे. आज श्री गणेश पिंपळी संघ ज्या जर्सीमध्ये मैदानात दिसणारे कुमार जितेंद्र जगन्नाथ कालन आणि कुमार बबलू गणपत भोईर यांच्या सौजन्याने न्यू जर्सी त्यांना देण्यात आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये खंबीर साथ आहे या जगन्नाथ दादा, त्यानंतर आमचे गणपत भोईर साहेब यांचे सुपुत्र बबलू आणि जगन्नाथ कालन यांचे सुपुत्र जितेंद्र यांची खंबीर साथ आपण या ठिकाणी पाहतोय. तर बघा, पिंपलोली संघ बराच वेळ झाला या ठिकाणी प्रतीक्षित आहे. आपणास विनंती करतो, आपण या ठिकाणी लाडोली संघ प्लीज कृपया करून आम्ही जेव्हा प्रवेश घेतो तर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. बडवल सी कर्णधार जर आपण या ठिकाणी उपस्थित असेल, बडवल सी संघाचा कर्णधार, त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचे. तर अल्ताफभाई नजे, कादिरभाई नजे या आपण व्यासपीठावरती यायचे. तर आमचे वखारवाले मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांना विनंती करतो या व्यासपीठावरती. चला लाडोली टीम आपला कर्णधार लगेच टॉस साठी पाठवा. लाडोली टीम आपला कर्णधार लगेच टॉस साठी पाठवा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहे ते आपण पहिल्या मॅच पासून अनाउन्समेंट करतोय. तशी सूचना तुम्हाला कालच्या रात्रीमध्ये देखील केली आहे. त्याच्यामुळे आता विलंब करू नका, आपण लगेच या मैदानाच्या आतमध्ये आपला कॅप्टन पाठवा टॉस साठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49. बॉल समाप्त झाले 2. इथून देखील चांगला बॉल ऑन साईडला, इथून मात्र बॉलला स्केअर केलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डर आहेत मनोज, मिळेल फक्त सिंगलच. धावसंख्या जाऊन पोहोचले 50 वरती. धावा बनवायचे त्या 67. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आता उर्वरित बॉल इथून शिल्लक असतील ते म्हणजे 3 आणि 3 बॉल मध्ये धावा इथून बनवायच्या आहेत. 3 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 3 मोठे स्ट्रोक जर आले तर ही मॅच जिंकता येईल. इथून देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फोर्स केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, तिथून देखील एकच धाव पाहायला मिळते. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे अगदी आपण पाहताय त्या 16. 2 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. तर आमचे कोलेकर साहेब यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. अल्ताफभाई या व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत. तर टॉस केला जातो या ठिकाणी. तर पापाबाई आपण व्यासपीठावरती यायचे. दरम्यान व्हाईट चेंडू कोलेकर साहेब यांच्या शुभ हस्ते
दामदगावचे अष्टपैलू खेळाडू. तर टॉस या ठिकाणी पाहतोय विन झालाय तो लाडवली संघ. तर त्यांचं फिल्डिंग असणार आहे आणि इनिंग संपल्यानंतर मॅच संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पहिला मॅच सुरू होण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क साधा. तर A1 जोडीचे जे व्ही फ्रेंड सर्कल आहेत, मित्र परिवार आहेत, दामत असलेल्या नेरळ परिसरामधून, कर्जत तालुक्यामधून, बदलापूरवरून जे मित्र परिवार आले त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. A1 जोडीच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि इथे शेवटच्या बॉलवरती चकार आला आणि मॅच मात्र जिंकली आहे ती बर्ने टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. आबिद 11 दामत दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर नितेश तरे सर आम्हाला जरूर सांगतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या, नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील 2 दामत खेळल्या. आज